ताई 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 कधीतरी कर गाई नाही केलीस तू गाई तर भाऊ तुला भेटणार नाही. ताई 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 कधीतरी कर घाई नाही केलीस तू गाई तर भाऊ तुला पुन्हा कधी भेटणार नाही. नाही 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 पुन्हा कधी भेटणार नाही. ताई 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 दरवाजा उघड ताई. अरे ताई हो काय तुम्ही दरवाजा का नाही उघडायचा? नाही उघडायचा. का? दरवाजा उघडायचा नाहीये. हो, बाहेर पप्प्या वाट बघतो ना. अरे पप्प्या असं तर कोणी उघडायचा नाही म्हणजे नाही. मला नाही अहो, नाही म्हटलं तर पण का नाही? नाही. माझा जीव गेला तर चालेल पण दरवाजा उघडणार नाही. बस तुम्ही मला दरवाजा उघडू देणार नाही उघडू देणार. नाही देणार. नाही उघडू देणार. तुमचं हे जंगल आहे ना झडून जाईल. अरे ह्याच्यावर सगळं चाललंय. मग बाजूला व्हा. बाजूला म्हणजे काय बाजूला व्हा. काय करू आता मी सांग तूच काय करू. हे पप्प्या काय झालं? काय पप्प्या इकडे. काय झालं पप्प्या? टफ डे इट वॉज. काय झालं? म्हणजे सॉरी पप्प्या. पप्प्या सॉरी मी माझ्या भावाला मारलं. पप्प्या सॉरी. नाही असू काही असू दे. अगं मी एवढ्यासाठी म्हटलं की सकाळपासून बरीच ओळाताण झाली पण साध्य काही झालं नाही म्हणून म्हटलं इट वॉज टफ डे. तू बस इथे. आणि पप्प्या तू बरा आहेस ना? तुला काही होत नाही ना पप्प्या? काय झालंय माहितीये ताई तू बस ना आधी. नाही पप्प्या तू बस आधी शांत हो. दाजी बघ काय झालं पप्प्या? पप्प्या ताई हा. शांत हो. दुनियेची ओझी वाहून मी थकलोय. उफ. मला जराशी कणकण पण जाणवते तर मी काय करतो मी थोडा आराम करतो. अरे तू झोप. हो चालेल. झोप. दाजी दाजी सॉरी दाजी दाजी सॉरी दाजी बसा सॉरी ताई अगं नाही ते चुकून झालं. नाही नाही असं काय करू तू तू बस आधी. बरं वाटतंय ना तुला? काय काही होत नाही हे ना? बघ मी आज जाऊन आराम करतो तू बस इथे. मी इथे बसू? हां फक्त एवढंच आहे की समजा माझ्या नावाने कुणी बोंबा मारत आलं हा. दाजी बसा ना तिथे. ओ गोट्याचे बाबा बसा ना तुम्ही इकडे. बसा तुम्ही. कोणाचा बाबा आहे मी? गोट्याचे बाबा बसा. आपल्या पोराचं नाव गोटे. तुम्हाला माहित नाही आपल्या पोराचं नाव गोटे? तू ठेवलंय काय नाव आपल्या पोराचं? प्रद्युम्न. तुम्हाला येतं बोलता? तुला कणकण भरली. हा जराशी जयाशी टुडे वॉज टफ डे. इट वॉज इट वॉज. काहीतरी लय मोठी उंगली करून आलाय हा आपल्या घरी. नाही हो त्याला वाटत असेल. नाही 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 इतक्या सहजासहजी इतक्या आरामात हा येणारच नाही. तुम्ही थांबा ना. तू बोल बाबा. ऐकून घ्या. नाही, ऐकून मी घेईन. मी असं काही केलं नाही. काय केलं तर खरं खरं सांगायचं. मला फक्त जराशी कणकण आहे बास. मी दमलोय. बाकी काय नाही ना? मी व्यापलोय हा. अक्षरशः. हा पप्प्या तू आतमध्ये जा. फक्त एवढंच आहे की कुणी माझ्या नावाने बोंबा मारत हा. आलं तर त्याला फक्त 10 लाख रुपये देऊन मॅटर मिटवून टाका. ठीक ए, पप्प्या! सेक्सी इकडे इकडे काय इकडे उभा राहा. सेक्सी इकडे उभा राहा. किती लाख रुपये द्यायचे माया तुझ्या? तर 10 लाख रुपये. तर 10 लाख रुपये 10 लाख रुपये फक्त आहेत. नाही, तुम्ही एक आहे. तुम्ही थांबा ना गोट्याचे बाबा. मी बोलते ना त्याच्याशी. मला कुत्र्यासारखा मारी ना. नाही, थांबा. फक्त 10 लाख ए, बोलतोय. पप्प्या दाजी तुम्ही ऐकून घेता किती गडबड करता. पप्प्या तू तू अशा बोलून माझ्या डोक्याचे हे करू नकोस. नाही पण मला कळलं? ताई 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 जरा हे केलं ना तेव्हाच मला कळलं काहीतरी झोल आहे. मी किती हक्काने आलो होतो की कोणी नाही तर माझी ताई आणि माझी दाजी आहेत मला सांभाळणारे. पप्प्या मी जाऊ परत. नाही नाही नाही, पप्प्या तुझी ताई नेहमी असणार आहे तुझ्यासाठी. तू इथे बस. तू इथे बस. तू निघ पहिला घरातून. तुम्ही थांबा. दाजी. माझा भाऊ कुठे जाणार नाही. हा. इट हर्ट्स हा. तू नीट हस हा. कळलं काय? ही हसण्याची परिस्थिती आहे. नाही तू करतोय तसं. पप्प्या तू सांग काय काय झालं मग पुढे काय झालं? एवढे प्रयत्न करून तिथे कोण हसत नाही. हा? तिथे हस म्हणतात. मग आता काय करायचंय पुढे की थांबायचंय? ताई हा. ताई 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 करू. काय झालं ते सांग. हे नको सांगू. पप्या हा. इकडे रे इकडे लवकर लवकर बरा सापडला रे तू. हा माझे पैसे बुडवतो का तू? माझे पैसे काढ. काय झालं? लवकर पैसे द्या. लवकर पैसे द्या माझ्या. एक मिनिट. हा माणूस कोण आहे? तुम्ही कोण आहात आणि डायरेक्ट कसे आलात घरी? ए मी श्याम राजपूत आहे. हा. माझे पैसे बुडाले त्याच्यामुळे. माझे पैसे याने दिले नाही ना मी भलता भलता मारीन मी त्याला. हा? भाऊजी तुम्ही रबगाडीच बसा. काढतो मी त्याला. भाऊजी तुम्ही बसा ना. नाही नाही बसतो मी पण मला हा माणूस पैसे कोण पाहिजे. मी तुमच्यासाठी चहा कॉफी काही आणू? नाही 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 ताईच
चहा बी काहीच नको मला वहिनी चहा. तुम्ही काहीतरी घ्या ना भाऊजी. नाही नाही काहीच नको मला काहीच नको. काहीच नको काहीच नको. मग कशासाठी आलात? मला मारलं मला मारलं तू कुठे कुठे मला मारलं. मी नाही लागणार. मी नाही लागणार. तू माझ्या मागे सरा. दाजी तू माझ्या मागे हे तू माझ्या त्या माणसाने मला मारलं ऐक. माझ्या घरामध्ये घुसून. दाजी हा. तुमच्या घरात मला तुमच्याशिवाय दुसरं कोणी नाही दाजी. मी पण येणार दाजी. पप्प्या, पप्प्या. मला माझ्या घरात राहायचं राजी बाप. पप्प्या गोटाचे बाबा बाहेर तमाशा नको तुम्ही आज चला. हा त्या माणसाने मला मारलं. त्याची धाला ये पप्प्या आज चल. इकडे. घरातच येणार ना शेवटी दाजी, ये रे, ये रे. तू माझ्या ये, ये, ये. एक मिनिट काय झालं नीट सांगा. माझ्या घरात पहिला माणूस आहे तुझ्याने मला मारलेला आहे कळलं. काय झालं काय झालं नीट सांगा मला. याने माझे पैसे डुबवलेले आहेत. खजुराची शेती करायला लावली मला. पार बियांपासून तर शेतीपर्यंत सगळे इन्व्हेस्ट करायला लावले बरं का याने. हा, बापरे सांगा. खरंय हे काय खजुरांची शेती बिया हे काय प्रकरण आहे. हो 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 मला काही बोलायचंच नाही. बोलायचं नाही म्हणजे? नाही नाही तो भामटा आहे तो बोलणार नाही तो. नाही नाही त्या- हा अरबस्थानातून आहे हा. ना तिथून खजुराच्या बिया मागवल्या त्याने. ह्याने? हा त्या आम्ही विकत घेतल्या. अरे बघतो का बोलणार हा, आहे? थांबा 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 विचारतो लवकर लवकर सांग काय झालं. मला कसा फसाडला ते सांग. शब्द जपून वापरा तुम्ही. का? काय काय शब्द जपून वापरा तुम्ही. बोट खाली कर. मग असं कसं बोलू? फडाय हा, पुसायला फडाय हा. तुम्ही तिकडे बसा. चल, नको ना सांग पप्प्या सांग. ती माहितीये? हत्या माहिती आहे. हां. आता जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी कशी म्हणते माहिती आहे? नाही नाही. माहिती. तर कॉफीच्या बिया हत्तीला खायला देतात आणि हत्तीच्या हत्तीच्या लिदेमधून त्या बिया परत बाहेर पडतात. तर त्या बिया स्वच्छ करून जगातली सगळ्यात महागडी आणि चांगल्या दर्जाची कॉफी बनवली जाते. इट्स ऑल अबाउट जनरल नॉलेज. काय गो पप्प्याचं जनरल नॉलेज. त्याचा आणि ह्या बियांचा काय संबंध आहे रे. आहे मुद्द्यावर ये. तीच हत्तीची स्टोरी तीच हत्तीची थेअरी उंटांबाबतीत लागू पडते. बरोबर आहे. म्हणजे काय? उंटाने खाल्लेल्या खजुरांच्या बियातून खजुराची चांगली लागवड होते. हा. चांगली झाडं मिळतात. हा. तर त्या बिया मी ह्यांना दिल्या. त्या बिया दिल्या याने. तुम्हाला दिल्या हा. हा 1000 बिया दिल्या बा. बरं आणि त्या आम्ही 1000 कुंड्यांमध्ये लावल्या. त्यान बायना त्या कुंड्यांना पाणी दिलं. खजूरच आलं नाही ना. अरे पण कुंडीत कोणी शेती करता का. त्याला अक्कल आहे तुला अक्कल नाही आहे? माझी अक्कल काढतो तू. माझी अक्कल काढतो. दाजी गोट्याचे बाबा थांब. बकऱ्या चारतो तू. हर्रा हुर्रा करून राहिला. हा गुराखी आहे दलिंदर. माझ्या घरातून माझ्यावरती हात उचलला. मग पैसे कोणी बुडवले माझे? कोणी बुडवले पैसे. त्याने बुडवले. पहिला विषय क्लिअर होते ना मग. हा, मग पहिला विषय क्लिअर होते ना. करतो. तुझा भाऊ तुझ्या भावामुळे ह्या माणसाचा मला मार खायला लागतं, कळलं काय. ऐ, ऐ, हा. ऐकून घे. 10 लाख रुपये बुडवले त्याने माझ्या. क्या? एक मिनिट तुम्ही बसा दाजी आणि ताई. हा बसतो आम्ही. त्याने बायना. बघितली चरबी बघितली चरबी. हा माणूस घरी पैसे मागायला चरबी बघ त्याच्यात किती. किती पैसे मी बोलवले तुमचे एक्झॅक्टली? 10 लाख. जे उंटाची जी स्कीम तू सांगितली होती 3 त्याचे आणि 7 कासवाचे. असे 3 आणि 7 10. 3 आणि 7 10चे कौतुक नका सांगू. 8 आणि 2 10 होतात. 9 आणि 1 10 होतात. 6 आणि 4 10 होतात. 5 आणि 5 10 होतात. 7 आणि 3 10चं कौतुक नका मला सांगू. तुम्हाला गणित नको शिकवू हा. मग तुम्हाला विज्ञान शिकवू? तू नागरिकशास्त्र शिकवतो. काळाची गरज आहे. माझ्या अंगावर काय. थांबा ए फालतूपणा. नको नाही. एक थांब, थांब, थांब. ए, श्श, इकडे तू. तुम्ही बसा. बसा तुम्ही. पप्पे. हे बघ 10 लाख. हा 10 गेलेले आहेत माझे. ते 3 आहे ना उंटाचे 3 हां. ते गेले ते दाजी. हा, गेले. तुम्ही फक्त अजून 5 मिनिटं द्या. ह्यांचे 7 लाख पण मी बरोबर करतो. 3 घे. फालतूपणा करू नको हा तू. हा. ओके. ते गेले. आता मला काही घेणं त्यांना नाही. बरं 3चा विषय संपला. हा हा ते गेले. 3 लाखांचा विषय संपला. हो हो संपला. मला माहिती आहे पैसे कोणाकडून घ्यायचे. ऐ कोणाकडून घे? तू उठ रे. मी का द्यायचे पैसे. तू मी काय गॅरंटर आहे. 1 मिनिट. काय कागद मला नका दाखवू. असे लय कागद बघितलं. दाजी तिकडे समोर कप तिकडे. कशाला बोलता तुम्ही मध्ये मध्ये. नको ना तुम्ही कुठे दाजी, जाता. दाजी कोयलाचा शाहरुख इकडे. कोयलाच्या शाहरुख इकडे येतो. तू इकडे दाजी ये इकडे. नाटकं नको. हे वाच. नाटकं नको. मग डोकं फिरलेलं आहे हा. पैसे बुडाले. पटकन हे वाच. काय फेऱ्या कशाला मारतोय. काय फेऱ्या. दाजी वाचा ना.
कॉन्फिडन्स आवडला पण. Confidence नाही तू गप्प बस. वाच ते पटकन वाच. नमस्कार, मी गौरव मोरे. हा. महाराष्ट्राचे हसत या कार्यक्रमात काम करतो. त्या शो मध्ये जसे माझे पंच वाचतात तशी ही स्कीम देखील वाचेल आणि ह्या 10 लाख रुपयांची जबाबदारी मी घेतो. सही करणार गौरव मोरे. टाणा नाणा परम पोय फिल्टर पाडा. एक शब्द चुकलेला नाही. एक मिनिट ह्याच्यावर हे बघा ह्याच्यावर मी सही केलेली नाही हा. सही मी काय आहे सही तुम्ही नाही केली मग कोणी केली ती? हा तुम्ही मला सांगा कोणी केली सही? ए चिपळूणचा राजपाल दो इकडे. काय? नाही, नाही. सही कोणी केली? ही सही त्याला विचार. नाही सही तुम्ही केली आणि माझ्या भावाला अडकवताय. नाही नाही काहीतरी झोल आहे. काय ए झोलाय? तुम्ही सही केली. एक मिनिट सांग ही सही तू माझ्याकडनं करून घेतली ते आठवते तुला? नाही सांगतो. हा लवकर सांग काय आहे? तुमच्या लग्नाचं रजिस्ट्रेशन झालं. हा, बरोबर. तेव्हा तुम्हाला खूप एरझाया कराव्या लागल्या होत्या. हा. खूप धावपळ करावी लागली होती. बरोबर. खूपदा जायचं, डॉक्युमेंट सही करायचे यायचे, तर मला ते सगळं बघवत नव्हतं. हा. मग मी काय काय केलं, केलं? एकदा 100 कागदामध्ये तुमची सही घेतली. त्यातला एक कागद उपयोगी आला. एवढा मोठ्या मनाचा आहे माझा भाऊ. काय गो करू मी तुझं? ए मोठ्या माणसाला तुझ्या भावाने मला फसवलंय. बाबा, माझी- तुझ्या भावाने मला फसवलंय. कसा कसं माझी सही आहे. मग तुमची सही आहे म्हणजे पैसे तुम्ही घेतले पण आता मी देणार त्याचे पैसे. म्हणजे माझ्या भावाला अडकवताय त्याने तुम्ही. पैसे दे. 10 लाख त्याने घेतलेत ना. मग झालं सही- समाधान, झालं समाधान. आता हे दोघे भांडती, याचा घटस्फोट होईल. ताई माझी दारू नाही हिंडे आणि माझं आयुष्य उघड्यावर पडेल. झालं समाधान. आणि माझं काय रे माझं काय तुम्ही जर माझ्या विश्वास ठेवलात ना तर मी कायच्या काय करू शकेन. ते सगळं जाऊ दे. त्या 7 लाखाचं काय झालं ते सांग आधी मला. सांगतो. हा 7 लाखाचं काय झालं. तू तिकडे हो. तिकडे हो. तू नाही तर मरून जाशील माझ्या नाही. हातात. इथे ये. पप्पा इथे ये. तुम्ही ऐ, आणि मी मेलो तर चालेल. तू गॅरंटर आहे, तुला मरू देणार नाही मी, पण तुला मरेपर्यंत मारीन मी. सांगा. मी काय सांगू? एक मिनिट. 7 लाख आहेत ना कासवाच्या स्कीम मध्ये गेले बरं का. कासवाची स्कीम. कासवाचं आता ही काय? कुठली स्कीम आहे? याने अरे बाप रे भलता भारी येतो. नुसत्या गोल गोल गोष्टी करतो तो. ए इकडे मध्ये बस. हा. त्याला बसू इथं. इथं बस. स्कीम ये, काय स्कीम आहे सांग लवकर बस. ओ नो. ओ ओ, नो नो, नाही, काय सांग. करतोस? सांग काय केलंस आता? मी सांगतो हा, नाही, काय? नाही, सांग, हे बघा, सांग. हे बघा. सांगतोय तो भाऊजी सांगू दे. हा बोलला होता की एक विशिष्ट जातीचं कासव असतं ते बरं. पकडायचं बुवा आणि त्याला 1 रुपयाचे 1999 सालचे 1999 नाणे खाऊ घालायचे आणि नंतर त्याची जी शी असेल ना शी त्याच्यातून करोडो रुपयाच्या काळं धन मिळेल बुवा. आणि ते कासव शोधण्यासाठी आहे हा. ना बाय 101 माणसं आहे ना पर डेने जंगलात फिरत होते कितीतरी दिवस. त्या कासवाला 1998 नाणे खाऊ घातली. हा. नाही 1999 नाणे खाऊ घातली मी. हा. त्यान बाय ना पण त्याने शीच केली नाही ना. 1.5 महिना शीच केली नाही त्याने. कासवाने शी केली नाही नाही, हा. मग कासवाकडनं पैसे घे ना. माझ्या भावाला कशाला अडकवताय ह्याच्यात? अशी कशी बायको केली तू? अशी कशी बायको केली? हा गाल घरी घे आणि भाड्यानं ठेवून तुझ्याकडे जवळ. इथे पप्पे. एवढा मारतो तू मला. तुझा बापच घातो का रे मला मारायला. बापाच्या नावानं नको पडू. नका नको ना नको. मला पैसा पाहिजे. नको, पोटाचे बाबा काय करताय? परत तिकडे जाऊ मी. पाठीत आहे तर त्याचे थांब 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 काय वाच. अरे मला माहिती रे ह्याच्यावर माझी सही आहे म्हणून. हॉस्पिटलचं बिल येते त्या कासवाचं ऑपरेशन त्याचं ते शीच करत नव्हतं ना. कासवाचं ऑपरेशन केलं. हो ते शीच करत नव्हतं. अरे बांग्या तुला कळतं का. ऑपरेशन केला. हा त्या गरीब जीवाचं ऑपरेशन केलं तू. अरे नाग्या तुला काय अक्कल बिकल आहे की नाही. पण यात माझा काय दोष नाही. काय झालं? मी फक्त कासव मिळून दिलं, त्यानंतर माझी जबाबदारी संपली. मग नंतर मला कसं विचारता हो तुम्ही? ठीक आहे जाऊ दे सगळे जाऊ दे. सगळं जाऊ दे ना. सगळे. मी संपला विषय. हा, नाही जबाबदारी कशी संपली. मला माई पैसे पाहिजे भाऊ. 10 लाख रुपये. मला काही घेणं देणं नाही. मला 10 लाख रुपये देऊन टाकतो. ए हो काय? 10 लाख रुपये दे चल. तू कुठे 10 रुपये? 3 उंटाचे 7 कासवाचे. ते घे म्हणत ना तुम्ही. ते गेले म्हणजे ते काही तसे गेले नाही. विषय गेला म्हटलं होतं मी. विषय घ्यायला माझे पैसे पण घे. असे कसे पैसे गेले रे. मी आता जबाबदार नाही. ठीक आहे बाबा तू नाही जबाबदार. मग कोण जबाबदार? जबाबदार कोण आहे. तो उंट आहे ना हा. त्याला खड्ड्यात टाका. गेला. हा. कासव आहे ना हा. त्याला चुल्यात घाला. झालं संपलं. हा ते बस. सगळं. संपलं ठीक आहे या झालं तुम्ही ना? चला या. तू पण माझ्यासोबत येशील. मी काय येऊ सोबत. तू येशील. का पण गॅरंटी कोणी दिली आहे. कोणी दिली गॅरंटी. माझी आहे. मग कोण येईल सोबत. मीच येईल ना. हा, मग? माझी गॅरंटी आहे. बस तू येशील सोबत हा. आणि 10 लाख रुपये तुझ्याकडून घेईन मी. एक मिनिट हे वनी याला सांग 10 लाख रुपये मी कसे काय देणार. देणार. गॅरंटी तुम्ही दिली होती ना तुम्हीच देणार मग. या भांग्याचे पैसे मी फेडायचे. हो गॅरंटी कशाला दिली तुम्ही? अरे मी कुठेतरी आणि सही करून घेतली माझी. मग मला तुम्ही काही दिली माहिती कशाला? नाही. मला माझे पैसे पाहिजे. चल रे चल तू चल चल तू. थांबा ना यार माझी नोकरी आहे. मला कुठे घेऊन चालत तुम्ही. नोकरी आहे ना हा. त्याच्यासाठीच घेऊन चाललो तुला. हे
त्या दलिंदरला घेऊन जाऊ शकत नाही. त्याला काय फुकट पोसू का मी? तू 11 ते 5 ड्युटी कर भो. हा. आणि त्याच्यानंतर महिन्याभरानंतर तुझा जो पगार येईल ना त्याच्यात खर्चापुरते पैसे मी वहिनीला देऊन टाकेल. चालेल. बाकीचे पैसे मी घेईन. असा हळूहळू हिशोब चुकता होईल आपला. कळलं? क्लिअर? चला चल चल चल. म्हणजे आता माझा काही संबंध नाही. नाही तुझा काही संबंध नाही. हे दोषी आहे. हो हे ताई ह्यांची लपडी तुला नेहमी निसटावे लागतात बघ तू. तू शांत पडणार आहे. लोक बोलली की मला मी बोलत ज्या दिवशी घरी येईल ना पोलादपूरचा जॉन सीना तुला असा मारीन ना नाव लावणार गौरव मोरे म्हणून. ए, 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 कोयलाचा शाहरुख. चल, 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 चल. तुझ्या भावाला सांभाळत बस. ते बघतील काय करायचे ते. चल चल निघ निघ चल. याचे पैसे मी भरू काय 10 लाख रुपये. तुझं झालं पण यांची खूप चिडचिड होते रे. मी काय करू? याच्यासाठी काही स्कीम आहे? ताई ह्याच्यासाठी बेस्ट स्कीम आहे. काय? मुंगी असते मुंगी हा. तिला सोयाबीन द्यायचं. हा. ती सोयाबीनची पावडर आपल्याला देते. हा. ती सोयाबीनची पावडर आणि याकिनीचं दूध मिक्स करायचं आणि प्यायचं.